मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। तर खोपोली ते खंडाळापर्यंत 10 ते 12 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। तर मुंबई पुणे एक्सप्रेससह जुन्या हायवेवर देखील ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येतेय। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी आहे। खोपोली ते खंडाळापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। साधारणतः 10 ते 12 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याला पाहायला मिळतंय। तर मुंबई पुणे एक्सप्रेस सह जुन्या हायवेवर देखील खोपोली जवळ बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे। भरत गोरेगावकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतात। भरत, सलग दुसऱ्या दिवशी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ही वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय। अक्षरा, आपण पाहिलं तर सलग दुसऱ्या दिवशी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती म्हणजे एक्सप्रेसवे वरती देखील आणि मुंबई पुणे जुन्या मार्गावरती देखील आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। अर्थातच शनिवार रविवार या विकेंडच्या सुट्ट्या आणि त्याचबरोबर नाताळचा सण, नाताळची सुट्टी यामुळे मुंबईचे पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये कोकण आणि गोव्याकडे निघालेले पाहायला मिळत आहेत। पुणेकर कोकणाकडे यायला निघालेले आहेत आणि त्यामुळे रस्ते जे आहेत, महामार्ग जे आहेत ते हाऊसफुल झाल्याचं चित्र पाहायला मिळते। विशेषतः आपण एक्सप्रेसवे वरची दृश्य जर पाहिलं तर बोरघाटामध्ये कालपासून जी वाहतूक कोंडी इतकी मोठ्या प्रमाणात झालेली आहे की अनेक गाड्या तिथे रात्री उशिरापर्यंत बंद अवस्थेत पडलेल्या होत्या। काही गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला होता वाहतूक कोंडी झाल्याने आणि आज सकाळपासून आपण पाहिलं तर खालापूर टोल नाक्यावरती वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। दुसरीकडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आपण जर पाहिलं तर पेण आणि त्याचबरोबर माणगाव या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। अर्थातच वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। ओव्हरटेकिंगच्या नादामध्ये ही ट्रॅफिक होत असल्याचा दावा पोलिसांचा आहे आणि या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवताना वाहतूक पोलिसांची देखील दमछाक होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नक्कीच, त्यामुळे शनिवार रविवार नाताळची सुट्टी आहे, लॉंग वीकेंडमुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं निदर्शनास येते। धन्यवाद भारत दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।